माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर, कोकाटेंची अटक टळली. माणिकराव कोकाटेंवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कोकाटेंना 4 ब्लॉकेजेस असल्यानं बायपास करण्याचा सल्ला. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कॉमेंट्स, दादांनी टाळले मीडियाचे प्रश्न. आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार, कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाग्य. शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच, मुंबई ठाणे संभाजीनगरमध्ये जागा वाटपाचा तिढा, सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा इशारा. अनिल परब आणि राज ठाकरेंची शिवतीर्थवर युतीबाबत चर्चा, जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. राज्यातल्या 24 नगरपरिषदा तर नगरपंचायतींसाठी उद्या मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला. माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. यामुळे त्यांची अटक टळली आहे. मात्र माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम असेल, यामुळे त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आज कोकाटेंवर अँजिओग्राफी केली जाणार आहे. आता आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. कोकाटेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंनी हे भाकीत वर्तवलं. अहिल्यानगरमधील राहता इथं कुदळे कृषी मॉलच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जुगलबंदी बघायला मिळाली. अहिल्यानगरमध्ये घोडा कोणताही असो, पण लगाम विखे पाटलांच्या हातात असतो, अशी टोलेबाजी सत्तार यांनी केली. तर सत्तार भाई म्हणजे मुलुख मैदानी तोफ आहे, एकदा सुटली की मागे येत नाही, अशी फटकेबाजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हर्षा पिकला. साताऱ्याच्या सावरी गावात सापडलेल्या ड्रग्जवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचा संबंध नाही, जाणीवपूर्वक शिंदेंचं नाव पुढे करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. भाजपचा सांगली जिल्ह्यावर राग आहे. सांगली जिल्ह्यासाठी भाजप कोणताही निधी देणार नाही. भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे, असं म्हणत खासदार विशाल पाटलांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा इथल्या जामिया संस्थेला देश विदेशातून मिळालेल्या 650 कोटींच्या निधीमधून देशविघातक कृत्य करणाऱ्या संस्थांना मदत केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील साई श्रद्धा कॉलनी परिसरामध्ये 2 महिन्यांपासून दहशत घालणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पथकानं चेरबंद केला. सागर जावळे यांच्या घराजवळ 2 कुत्र्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. या परिसरात मादी बिबट्या आणि 2 पिल्लं असल्यानं नागरिकांमध्ये दहशत होती. फोंडा घाटातील घोणसरी गावात बिबट्यानं दहशत माजवली होती. बिबट्या भर बस्तीमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ले करत होता. दरम्यान वन विभागानं सापळा रचून या बिबट्याला जेरबंद केलं. अकोल्यामध्ये एक व्यक्ती बिबट्याच्या बछड्याला मांडीवर घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याचे 3 बछडे आढळले. शेगाव दर्शनासाठी पायी वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक बिबट्याचे बछडे दिसले. पिंपळगाव भागामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे. ऊस तोडणी सुरू असताना ऊसतोड मजुरावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात मजूर जखमी झाला. वर्ध्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील कारंजा नजीकच्या बोरगाव फाट्याजवळ एका बिबट्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शिरूरच्या टाकळी भीमा इथं बिबट्यानं घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर हल्ला केला. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली. कुत्रा बांधलेला असल्यानं बिबट्याला उचलून नेता आला नाही, मात्र या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातल्या गणेश पिंपरी इथं वाघानं धुमाकूळ घातला होता. वाघाच्या हल्ल्यात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान पोंभुर्णा तालुक्यातील देवई शिवारातून वाघाला जेरबंद करण्यात यश आलंय.
विनोद गंगणे यांच्या समर्थनात भाजप कार्यकर्त्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तुळजापूरमध्ये झालेल्या गोळीबारातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील यावल तहसील कार्यालयामध्ये तलाठ्यांनी धरणे आंदोलन केलं. राज्यात सुरू असलेल्या तलाठ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातून कालबाह्य झालेली संगणक यंत्रणा बदलून अद्ययावत लॅपटॉप तलाठ्यांना मिळावं, यासह वाळू माफियांकडून तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली. परभणी जिल्ह्यातील चुडाबा गाव परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आक्रमक होऊन महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं. मागील अनेक दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. मनरेगा विधेयकाच्या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसच्या वतीनं संसदमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. मनरेगाच्या निधीमध्ये होत असलेल्या कपातीच्या विरोधात खासदार आक्रमक झाले. गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी गोंदियाच्या तिरोडा इथं मोर्चा काढण्यात आला. 14 डिसेंबर रोजी एका घरात 200 किलो गोमांस आढळलं होतं. या प्रकरणातील सर्व आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे. यावल तालुक्यातील आडगाव इथं मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त झालेत. वारंवार सूचना देऊन सुद्धा पशुपालक गुरांना मोकाट सोडतायत. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी 50 पेक्षा जास्त गुरांना पकडून खासगी वाड्यात बंदिस्त केलं. मावळच्या उर्से इथं 5 वर्षाची मुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उर्से गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. जळगाव जिल्हा परिषदेच्या 15व्या वित्त आयोगाचा 50 कोटींपर्यंतचा निधी रखडलाय. त्यामुळे आता ग्रामीण विकासाला ब्रेक लागलेला आहे. गेल्या 3 वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अनुदानापासून वंचित आहेत. भंडाऱ्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लाभार्थी आणि रेशन दुकानदाराला नाहक त्रास सहन करावा लागतोय. लाभार्थ्यांना वेळेत धान्य मिळत नाही. त्यामुळे समस्यांचं निराकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली. जळगावमधल्या मुक्ताईनगर पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक समस्यांच्या विळख्यामध्ये असलेल्या या पोलीस वसाहतीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं आरोग्य धोक्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड बसस्थानक परिसरामध्ये पाईपलाईन फुटल्यामुळे बसस्थानकाला तळ्याचं स्वरूप आलं. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना पाण्यातून वाट काढत बसस्थानकामध्ये जावं लागतंय आणि नाहक त्रास सहन करावा लागतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील जेट्टीचं काम गेल्या 6 महिन्यांपासून ठप्प आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांच्या अडचणी वाढल्यात. काम अर्धवट राहिल्यानं जेट्टीच्या समोर मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलाय आणि मच्छीमारांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जेट्टीचं काम तातडीनं पूर्ण करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 आगारांसाठी पहिल्या टप्प्यात 12 इलेक्ट्रिक एसटी बस दाखल झाल्या. विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार 150 इलेक्ट्रिक एसटी बसची मागणी करण्यात आली होती. पुढील बस टप्प्याटप्प्यानं दाखल होणार आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुका सर्वात मोठा आहे. त्याचं विभाजन होणं गरजेचं आहे अशी मागणी नागरिकांनी केली. मडग्याळ या स्वतंत्र तालुक्याची निर्मिती करून सर्व कार्यालयासह मुख्यालय मडग्याळ इथं व्हावं या मागणीसाठी बेमुदत चक्री उपोषण केलं जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 50,732 अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसी नसल्यानं आणि माहिती पोर्टलवर अपलोड केली नसल्यानं हे शेतकरी मदतीपासून वंचित आहेत असं समोर आलंय. परिणामी या शेतकऱ्यांना 10 कोटी रुपये वितरित होणं बाकी आहे अशी माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. मालेगाव मनमाडसह ग्रामीण भाग थंडीनं गारठलाय. निफाडचा पारा 5.4 अंशांपर्यंत खाली आला. त्यामुळे थंडीचा जोर वाढलाय. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. सांगलीच्या जत तालुक्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या एक कंपनीच्या ठेकेदाराकडून वीज वाहन व्यवस्थेसाठी शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला. नियम धाब्यावर ठेवून बेकायदेशीररित्या विद्युत खांब उभारण्यात आल्याचा आरोप आरटीआय अधिकार संघटनेचे अध्यक्ष हेमंत कुमार चौगुले यांनी केला. भिवंडी तालुक्यातील मानकोली परिसरामध्ये असलेल्या ब्लू ओशियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वेअरहाऊस प्लांटमध्ये अमोनिया वायूची गळती झाली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेत दाखल झाले, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या सारंगखेड्यात घोडे बाजारानं 4 कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला. 4 डिसेंबरला सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला सुरुवात झाली होती. त्यानंतर 14 दिवसांच्या अखेरीस बाजारामध्ये 720 घोड्यांच्या विक्रीची नोंद झाली. या विक्रीतून 4,02,30,500 रुपयांची उलाढाल झाली. श्री गजानन महाराज उपासना केंद्राच्या पायी वारीत यंदा 250 पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेतला. या पायी वारीमध्ये अमेरिकेतील महिला भाविक सुद्धा सहभागी झाल्या. तर खामगाव ते शेगाव या पायी वारीचं यंदा 9वं वर्ष आहे. धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली. मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रब्बी हंगामातील पिकांना बहर येत असताना काळ्या आईची ओटी भरून कडब्याच्या पेंडीचा कोप घालून त्यामध्ये पांडवाची पूजा केली जाते. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या पुणे बुक फेस्टिव्हलला मंत्री उदय सामंत आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हजेरी लावली. 13 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या पुस्तक महोत्सवात यंदा 100 कोटींची उलाढाल होईल असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.